आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण पाहतो की आपले पूर्वज कसे होते. छत्रपती शिवाजी महाराज पूर्वजांवरती जर सांगायचं जर झालं, बारकाईने जर विचार केला, तर आपल्या पूर्वजांच्या प्रत्येकाच्या घरी 10-10, 20-20, 40-40, 50-50 गायी होत्या. आणि नुसत्या गायी नव्हत्या, पारंपरिक पद्धत नव्हती. तर आता जे खरं ज्ञान होतं हे आपल्या पूर्वजांकडे होते, आपल्याकडे काहीच ज्ञान नाही. आता आपल्या वडिलांपार्जित जसे गायी होते त्यांच्या घरी, ती समण्याच्या आधी घरामध्ये कुणी न जेवायच्या आधी दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाची पोळी म्हणा किंवा भाकरी म्हणा एका ताटामध्ये घेऊन भगवती गोमातेला देत होती. आणि तो तुमचा 33 कोटी देवांना भोग लागला जातो. आता गोमातेच्या शरीरामध्ये 33 कोटी देव आहेत, 68 करोड तीर्थ तिच्या चरणी. हा जर तुमचा 33 कोटी देवांना जर भोग लागला तर तुमचा हा महाभंडारा झाला. आणि तुम्ही जर ह्या पद्धतीने जर रोटी दिली तर तुमच्या घरामध्ये जादा दिवस नाही पण 6 महिन्याच्या नंतर घरामध्ये तुमच्या एकदम बदल घडून येतील. आणि आपले पूर्वज हे पहिल्यापासून म्हणजे आपली संस्कृतीच अशी होती की आधी भगवती गोमातेला नैवेद्य लागत होता, त्याच्यानंतरचे घरचे अन्नप्राशन करीत होती. आता जी भगवती गोमातेला म्हणजे तुमचा 33 कोटी देवांना प्रसाद लागल्याच्या नंतर जी तुमच्या घरामध्ये शिल्लक राहतो तो एकदम पवित्र प्रसाद. आणि जर पवित्र अन्न जर आपल्या पोटामध्ये गेलं, पवित्र प्रसाद जर आपल्यामध्ये गेला तर आपलं मनही पवित्र होणार आहे आणि तनही पवित्र होणार आहे. त्याच्यामुळे आपले जे पूर्वज होते ही पूर्ण गौ आधारित संस्कृती होती आपली. देशी गोमातेच खत रानामध्ये टाकत होते, त्याच्यापासूनच जी उत्पन्न होत होतं, त्याच्यामध्ये एक वेगळीच ताकद होती.